तर कसे आहात पब्लिक? एक्सप्लोर विथ राहुल वर्तक म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज दत्त जयंती स्पेशल ब्लॉग आहे आणि मी काकांना घेऊन चाललोय स्वामींच्या मठामध्ये, जो वाघोळीला आहे. तो मठ आणि माझ्या मावशीकडचा पण मठ दाखवणार तुम्हाला, जो बोळीन नाक्याला आहे. सो ब्लॉग कुठेही मिस करू का, एंड पर्यंत बघा. आणि काकांची इच्छा होती स्वतः माझ्यासोबत यायची. सोपाऱ्यामधला तो खूप मोठा असा मठ आहे. मठ मी पहिल्यांदा बघायला चाललोय तो मठ. तर पब्लिक आम्ही निघालेलो आहोत आता, आणि ऊन पण खूप आहे, थोडा थंडावा पण आहे, ऊन थंडावा मिक्स आहे. सो आता आपण डायरेक्ट भेटूया पेट्रोल पंपावर, कारण पेट्रोल टाकावं लागेल, कारण गाडी थोडी डुकडुक करते. पेट्रोल भरलेलं आहे आणि आपल्याला 20 मिनिटं लागतील, कारण आपण आकाशी रूटने चाललेलो, त्यामुळे ते 20 मिनिटं लागतील. मी पण खूप एक्सायटेड आहे तो मठ बघायला, आणि कारण मी स्वतः फर्स्ट टाइम चाललेलो त्या मठामध्ये आणि काकाला घेऊन चाललेलो. आपण स्वामींच्या भुईगावचा मठ पण केलेला आपण लास्ट टाइम, आणि त्याच्यानंतर बोळींचा पण केलाय, पण त्याचा मी ब्लॉग नाही बनवलाय. सो या ब्लॉग मध्ये पण मी त्या मठामध्ये जाणार आहे, कारण तिकडे ना माझी म्हणजे आजी राहते ना, त्यांच्या आज दत्त जयंती निमित्त त्यांच्या मठामध्ये पूजा आहे. सो तो पण आपण ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत. आणि इकडून आता सरळ सरळ जायचंय. गावची मजा गावची असते काय बाई, गावची मजा गावची असते. पब्लिक आपला वाघोली नाका आलेला आहे, थोडा आहे स्वामी समर्थ म्हटलेलं आहे. बघा इकडून आपल्याला सरळ जायचंय. सो तिकडून आपण जाऊया आतमध्ये. चलो मित्रांनो, आम्ही आतमध्ये तर आलोय आणि इकडे विचारलं काकांना, थोडं पुढेच आहे. हे बघा तलाव बघू शकता तुम्ही मित्रांनो, हे बघा कसलं भारी वाटतंय. मस्त झालं मस्त झालं, काका बोलतो मस्त झालं. थोडंच पुढे आहे आणि आहे ना आतमध्ये आहे पूर्ण. मित्रांनो इकडे आलं ना, हे बघ तुम्हाला कन्फ्युज होऊ नये म्हणून त्यासाठी बोलतो, इकडे सरळ नाही जायचंय आपल्याला. इकडे बघा दिलंय बोर्ड, एरो पण दिलाय, इकडे आतमध्ये जायचं. पार्किंग करूया पहिले गाडी, पार्किंग साठी पार्किंग दिलंय. एका पॉईंटनंतर तुम्हाला गाडी पार्क करावं लागते, पार्किंग लॉट आहे. आणि त्याच्यानंतर इकडून आपल्याला चालत जातात, कारण रोड छोटासाच आहे, गल्लीवाला रोड आहे. हे बघ इकडे पुढेच आहे, ते वॉचमॅन काका बसलेत ना, तिकडून आपल्याला आतमध्ये जायचं. हा आहे मठाचा एंट्रन्स, आतमध्ये जाऊया आपण. त्याला हार घेऊया. हा आहे स्वामींचं मठ, बघू शकतो. त्याला आपण खूप भारी वाटते. आणि आता आपण वरती जाऊया, स्वामींचं दर्शन घेऊया. पादुका प्रभाति रामपादयुग्मकं नित्यमिद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. मस्त आहे ना, आणि दर्शन मस्त झालं, सिंपल मस्त. हा प्रसाद आहे मित्रांनो, आम्ही इथं घेतो पुरणपोळी आणि हा मावा पेढा बर्फी आहे ते. तर पब्लिक आम्ही आता इकडून निघालेलो आहोत आणि मस्त दर्शन झालं स्वामींच्या मठामधला. स्वामींचा तो दुसरा वाला बोळींचा मठ बोलला ना, तिकडे आतमध्ये. सो चला तुम्हाला दाखवतो तिकडे कसं आतमध्ये पूर्ण बाहेरचा मंडा बिंडा पूर्ण बनवलेला आहे. आतमध्ये जाऊन बघू चला. पब्लिक बघू शकतो, क्राऊड पण खूप आहे मठामध्ये, आणि आय थिंक आतमध्ये पूजा चालू आहे. आवाज येतोय तुम्हाला. तर आलोय पण पाठी खूप रांग आहे मित्रांनो, आपण पटापट दर्शन घेऊया, कारण जास्त थांबू शकत नाही. मित्रांनो स्वामींचं मस्त दर्शन झालं आणि आता महाप्रसादाला बसूया. मी गर्दी तर बघू शकता, खूप गर्दी आहे. चला आता महाप्रसादाचा आस्वाद घेऊ. मित्रांनो आतमध्ये पटकन गेलो, कारण गर्दी खूप होती. इतकी मित्रांनो मला व्यवस्थित दाखवता नाही आलं तुम्हाला, म्हणजे काय थोडंफार दाखवलं व्हिडिओमध्ये, पण बघा तेही थोडं समजून घ्या तुमच्या भावाला. ब्लॉग इकडेच एंड करतो आणि आम्ही तुम्हाला वाघोळीचा मठ आणि हा स्वामींचं मंदिर इकडचं बोळींचं, ते दोन्ही दाखवलं आहे या ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. एक्सप्लोर विथ राहुल वर्तक. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.